एक मिनिट महाराष्ट्राचा श्रावण बाळमुश्रेफ तुम्ही अध्यक्ष एक मतदान आलोय माध्यमातून बांधून संपूर्ण भारताच्या शौर्याचा, त्यागाचा आणि सेवेचं प्रतीक म्हणून त्यांनी कामाची सुरुवात केली. तशीच आम्ही आज आमच्या जिल्ह्याचे भाग्यविधाते, ज्यांच्याकडे त्याग आणि सेवा म्हणून आम्ही पाहतो, यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या छत्रछायेखाली या नगरीच्या विकासाचं पहिलं तोरण आम्ही आज या ठिकाणी बांधून प्रवेश केलेला आहे. मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की जसं ज्या पद्धतीनं आम्ही उमेदवारीचे फॉर्म भरले त्यावेळेपासून आत्ताच्या या विजयापर्यंत आणि विजयापासून विकासाच्या खुर्चीवर बसवण्यापर्यंत आपण आमच्यासोबत राहिला. तर इथून पुढं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो की कोणत्याही प्रकारची नगरीची शंका, काळजी किंवा अडचण इथून पुढे येऊ देणार नाही आणि सर्व नागरिकांना न्याय, सेवा आणि त्याच पद्धतीनं यश आम्ही या ठिकाणी देऊ करणार आहे आणि जिल्ह्यातलं आणि राज्यातलं नंबर 1चं हे नगर बनवणार आहे. आणि हे नगर बनवत असताना आम्हाला हिमालयासारखी जी शक्ती आमच्या पाठीशी उभी आहे, खरोखरच या शक्तीच्या माध्यमातून जे कार्य करता येईल ते चांगलं कार्य आम्हाला करून दाखवायचं आहे. आणि दाखवण्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला या ठिकाणी बहुमताने विकास करण्यासाठी संधी दिलेली आहे. त्यामुळे मी सर्व नागरिकांचं आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं, भगिनींचं, ज्येष्ठांचं पुन्हा एकदा नतमस्तक होऊन सगळ्यांना वंदन करतो आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावा एवढेच मी आपल्या चरणी प्रार्थना करतो. ग्रामदेवच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. ही भगवद्गीता आहे, हा राष्ट्राचा आत्मा मानलं जात आहे, ज्याच्यामध्ये त्याग आणि सेवा, कुठल्या प्रकारचा द्वेष, मत्सर न ठेवता आपल्याला या नगरीचा विकास करायचा आहे. जसं आम्ही पक्ष कार्यालयातून एकमेकांच्या सोबतीनं हात घट्ट धरून प्रवेश आलो नगरीमध्ये येत असताना अनेक देवतांचं दर्शन घेतलं आणि एकमेकांमध्ये हात घालून जो विकासाचा नारा दिला, तसाच नारा इथून पुढं 5 वर्ष कुठल्याही प्रकारचा इथून बाहेर नगरीमध्ये आणि आमच्या जिल्ह्याच्या नेत्यापर्यंत शंका असेल, गैरसमज असेल, कुठल्याही प्रकारचा होता कामा नये. केवळ विकासच विकास होईल आणि विकासाच्या कामासाठी आम्ही कारगलला सातत्याने जाऊया. कुठली शंका कुशंका न घेऊन जाता एक विकासाचं पर्व सुरू करूया. हे 2 आदर्श आम्ही समोर डोळ्यासमोर ठेवून यापुढे विकास करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, बसवेश्वर महाराज की जय, जय भवानी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय, शाहू फुले आंबेडकर साहेबांचा. त्याचबरोबर या 2 पुस्तकाच्या माध्यमातून या देशाचे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समानतेचा संदेश दिला, सार्वभौम सगळ्यांना प्राप्त करून दिला. त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांचा विकास होण्यासाठी संविधानाची रचना केली. त्याच संविधानाच्या आधारे आमचा हा विकास आणि हा विचार धरून आम्ही इथून पुढे काम करणार आहोत. बहुजन हिताय, बहुजन सुखाय, असंच कार्य आमचं इथून पुढे राहील. आज गडिंग्लज नगरपालिकेच्या खऱ्या अर्थानं विकास पर्वाला सुरुवात आज या ठिकाणी झालेली आहे. गडिंग्लज शहराच्या विकासासाठी आज महेश तुरबटभट साहेबांनी
नगराध्यक्ष पदाचा जो कार्यभार आज हाती घेतलेला आहे त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. ते निस्वार्थीपणे या गडिंग्लज शहराचा विकास करतील अशा पद्धतीच्या माझ्या सदिच्छा असतील. लागेल ती मदत गडिंग्लज नगरपालिकेला विकास माध्यमातून आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आम्ही या गडिंग्लज शहराला एक आगळं वेगळं शहर या विकासाच्या माध्यमातून एक मॉडेल शहर या महाराष्ट्रामध्ये करून दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशा पद्धतीची ग्वाही आजच्या गडिंग्लज शहरातील तमाम नागरिकांना आज या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा महेश तुर्गतमठ साहेबांना त्यांच्या भावी वाटचालीत मनापासून शुभेच्छा देतो. युवकांचा असेस्ता नवेद मुश्रीफ साहेबांचा, युवकांचा असेस्ता नवेद मुश्रीफ साहेबांचा.